दिवाळी म्हटलं की फराळ करतोच आपण आणि फराळ केला की त्यात चकली आली। चकली कुणाला नाही आवडत हो। तर बघा ही चकली किती छान एकदम काटेरी आणि कुरकुरीत तयार झालेली आहे। आज की नाही आपण भाजणीची चकली बनवलेली आहे 2 किलोच्या प्रमाणात। ही चकली तुम्ही बघू शकता किती एकदम काटेरी आणि कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ झालेली आहे। तर आज की नाही आपण बरोबर 2 किलोच्या भाजणीच्या चकल्या बनवणार आहोत। इथे की नाही मी वजनी प्रमाणही दिलेलं आहे आणि कपाचं प्रमाणही दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला की नाही चकली बनवायला खूप सोपं जाईल। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आता आपण की नाही भाजणीचं पीठ मोजून घेऊयात। बघा इथे बरोबर 2 किलो पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण। 2 किलो पिठाच्या की नाही आज आपण चकल्या बनवणार आहोत। आता की नाही वजनी प्रमाण मी दाखवलेलं आहे तुम्हाला, आता मी कपाचं प्रमाण दाखवते। इथं की नाही बघा टोटल की नाही मी 12 कप हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। प्रत्येकाच्या घरी काही वजन काटा असतो असंच नाही, तर त्यासाठी हे कपाचं प्रमाणही मी दिलेलं आहे बरोबर। आपल्याकडे जो मेजरमेंटचा कप असतो की नाही त्या कपाने मी ही भाजणीचं पीठ मोजून घेते। तर बरोबर 12 कप हे पीठ भरलेलं आहे। तुमच्याकडे जर असा कप नसेल तर एखादी थोडीशी मीडियम साईजची वाटी असते आपल्याकडे, त्या वाटीने तुम्ही हे पीठ मोजू शकता। बघा बरोबर 12 कप हे आपलं पीठ भरलेलं आहे आणि वजनी प्रमाण म्हटलं तर बरोबर 2 किलो आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवणार असाल ना तर परफेक्ट चकली तुमची तयार होईल। आता आपण पीठ मोजून घेतलेलं आहे, तर आता लगेच पाण्याचं प्रमाण घेऊयात। ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत। आता 12 कप पीठ होतं तर की नाही इथे मी 11 कप पाणी घेते बरोबर। तसं तर हे प्रमाण जे आहे ना 1 कप पीठ असेल तर पाऊण कप पाणी घ्यायचं असं प्रमाण आहे। तर पण कमी जास्त पडू शकतं म्हणून थोडंसं मी पाणी गरम करते एक्स्ट्राचं। वरून लागलं तर आपण परत ते पाणी ॲड करू शकतो। ज्याही कुठल्या एखाद्या तुम्ही भांड्याने पीठ मोजून घेणार आहात ना, वाटी किंवा कप, त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी 11 कप पाणी घेतलेलं आहे। इथे बघा मी 11 कप पाणी गरम करून घेते। आता हे पाणी मी गरम करायला ठेवणार आहे। आता की नाही आपल्याला या पाण्यामध्ये की नाही तेल घालायचं आहे, तर मी पाण्यामध्येच तेल घालते। तेलाचे प्रमाणही सांगते तुम्हाला। 1 कप पीठ असेल ना आपलं किंवा 1 वाटी तर 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल जास्त घालायचं नाही। इथे 12 कप पीठ होतं तर मी 12 चमचे तेल घालते। तर हा जो चमचा आहे ना आपण रोजच्या वापरामध्ये पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो की नाही तर तो चमचा आहे। तर बरोबर 12 चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे। तेल मी पाण्यामध्येच घातलेलं आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला। आता इथे बघा लाल तिखट घेतले मी 4 चमचे, हळद 1 चमचा आणि हिंग छोटा 1 चमचा घेतलेला आहे। 2 किलोचं पीठ आहे त्यामुळं लाल तिखट, हळद आणि हिंग थोडंसं जास्त प्रमाणात आहे। जर तुमचं अर्धा किलोचं जर पीठ असेल ना तर 1 चमचा तुम्ही लाल तिखट घ्या, पाव चमचा हळद आणि छोटा पाव चमचा की नाही तुम्ही हिंग घ्या। आता इथं चवीनुसार मीठ, म्हणजे जे पोहे खातो त्या चमच्यानीच 4 चमचे मिठाचा वापर केलेला आहे मी। 4 चमचे बरोबर मीठ घातलेलं आहे। 1 चमचा ओवा घातलेला आहे। इथे आता की नाही तिळाचा वापर केलेला आहे, तीळ घालायचे आहेत आपल्याला। इथे की नाही अर्धी वाटी तीळ घातलेला आहेत मी, छोटी वाटी, साधारण एक 15 चमचे असतील। अर्धा किलो जर पीठ असेल ना तर 4 चमचे तुम्ही तिळाचा वापर करू शकता। इथे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करायचं आहे। इथे आपण कुठलंही तेलाचं मोहन घालणार नाही आहोत। तर बघा हे छान असं पिठामध्ये की नाही मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता, पण मी तुम्हाला 2 किलोचंही प्रमाण सांगितलेलं आहे आणि अर्धा किलोचंही प्रमाण। तर इथे बघा पाण्याला की नाही खळखळून उकळी आलेली आहे। इथे बघा पाणी गरम आहे आणि उकळतच पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे। यातलं मी अर्ध्याच्या वर पाणी आता घालून घेते बघा सर्वात आधी, आणि इथं लाटण्याच्या साहाय्याने की नाही पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। भांडं ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करायला घेतो ना थोडंसं मोठं घ्या। इथे माझ्याकडे कढई होती मोठी, तर थोडी छोटी झाली आहे ती, तरी पण पीठ जास्त असल्यामुळे भांडे पण मोठे घ्या मग। तर बघा इथं लाटण्याच्या साहाय्याने की नाही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, पिठाच्या गाठी नाही होऊ द्यायच्या।
खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे मी. अगदी तुम्ही जरी पहिल्यांदा जरी चकली बनवणार असाल ना तर अतिशय सुंदर आणि परफेक्ट तुमची चकली तयार होईल. बिलकुल बिघडणार नाही. तेलाचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. चकलीमध्ये ना तेलाचं प्रमाण जास्त झालं ना तर चकली तेलकट होते आणि तेल पिते, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं आहे. तर इथे बघा लागेल तसं पाण्याचा वापर करत आहे मी. पाणी गरमच आहे आणि गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. पाणी थंड नाही होऊ द्यायचे. बघा इथे पाणी घालून की नाही हे पीठ मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. असं केल्यामुळे की नाही पीठ छान आपलं पीठ वाफलतं आणि आपली जी चकली आहे ना मस्त एकदम कुरकुरीत तयार होते. पाणी खूप कडक आहे त्यामुळे पीठही खूप गरम आहे. हे आता सर्व मी मिक्स करून घेणार आहे. लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, एकदम जास्त पाणी घालायचं नाही, कारण जास्त पाणी जर घातलं ना तुम्ही तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर इथे बघा मिक्स करून घेते पूर्ण पीठ मी. आता बघा हे की नाही बऱ्यापैकी पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. इथे साधारण 1 कपभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आणखी पीठ मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक मोठं ताट किंवा परात झाकून आपल्याला एक 10 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहेत बघा. पीठ छान आपलं वाफवलं गेलेलं आहे. तर आता त्यातलं की नाही थोडं पीठ मी काढून घेणार आहे एका परातीमध्ये. एकदम जास्त पीठ काढायचं नाही, थोडं काढायचं आहे. आणि हे जे पीठ काढलेलं आहे ना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ गरमच आहे. आणखी जर तुम्हाला पीठ खूप गरम लागत असेल हाताला ना तर थोडासा थंड पाण्याचा हात घ्या. तर गरम आपण हे जे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे. आणि जे राहिलेलं पीठ आहे ना आधीचं ते झाकूनच ठेवायचं आहे. पीठ उघडं ठेवायचं नाही, नाहीतर पीठ लगेच कडक होतं. तर बघा हे की नाही मी असं मळून घेते. थोडं पीठ काढून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर सर्व पीठ की नाही मी अशाच पद्धतीने थोडं घेऊन मळून घेणार आहे. बघा इथे मी चकली म्हटलं तर कुणाला नाही आवडणार. दिवाळीच्या फराळाच्या ताटातला पहिला पटकन पदार्थ उचलणारा म्हणजे आपण चकली उचलतो. तर माझ्या घरी तर चकली सगळ्यांना आवडते. तर इथे बघा हे जे पीठ आहे ना मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. अशा पद्धतीचं आपल्याला हे चकलीचं पीठ हवं, एकदम मऊसूत. खूप जास्त घट्टही पीठ मळायचं नाही, नाहीतर चकली बनवायला त्रास होतो. तर इथे बघा पीठ झाकून ठेवलेलं आहे. सोऱ्या घेतलेला आहे. तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सोऱ्याला थोडंसं. चकली बनवण्यासाठी जी खरबडीत बाजू असते ना ती खालच्या बाजूला करायची आणि मऊ बाजू वरच्या बाजूला करायची. जी चकलीचा साचा आहे ना त्याची, जेणेकरून चकल्या आपल्या छान काटेरी तयार होतात. थोडंसंच आधीच तेल लावून घ्यायचं आहे, परत लावायची गरज नाही आहे. थोडंफार पीठ चिपकतं म्हणून थोडंसं तेल लावून घेते. आता की नाही बघा इथे पीठ मी घेतलेलं आहे. थोडंसं हाताच्या साहाय्याने याला छान असं पुन्हा एकदा चोळून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवायचा आहे. चकली बनवण्यासाठी सोऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण पीठ भरतो ना त्यावेळेस दाबूनच भरायचं आहे. अलगद जर भरलं ना तर मध्येच चकली तुटते ज्यावेळेस आपण चकल्या बनवतो त्यावेळेस. त्यामुळे पीठ असं दाबूनच भरायचं आहे. तर इथे आता चला आपण लगेच चकल्या करायला घेऊयात. ही पद्धत चकली बनवण्याची ना मला खरंच खूप सोपी वाटते. तर याच पद्धतीने मी नेहमी चकल्या बनवते. एक लाईन ओढून घ्यायची आणि हाताच्या साहाय्याने छान असं गोल फिरवत राहायचं, म्हणजे चकली पटकन खूप छान तयार होते. तुम्ही जर अशा पद्धतीने चकल्या बनवल्या ना तर तुमचा हात बिलकुल जड येणार नाही, हात दुखणार नाही. तर बघा ही पद्धत खरंच खूप छान आहे. ही बेकिंगची सिलिकॉन मॅट आहे, मिशोवरून मी घेतलेली आहे. याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. खूप उपयोगी आहे. किचन ओट्यावरती की नाही याला की नाही मी पसरून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी चकल्या करते. खूप पटकन चकल्या होतात. तुम्ही जर या पद्धतीने चकल्या बनवून घेतल्या ना तर तुम्हाला कुणाच्या मदतीचीही गरज लागणार नाही. एकट्याने सुद्धा इतक्या साऱ्या 2 किलोच्या चकल्या तुम्ही बनवू शकता. खूप पटपट होतात. एका बाजूला की नाही मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा जर तुमच्याकडे ही सिलिकॉनची मॅट नसेल ना तर तुम्ही आपला जो गॅस ओटा आहे ना तो स्वच्छ क्लीन करा एकदम, आणि डायरेक्ट ओट्यावरती पण तुम्ही अशा पद्धतीने चकल्या करू शकता. आता एक इथं बघा मी चकली अशी गोल राऊंड करत बनवलेली आहे. याला किती वेळ लागतोय तुम्ही बघू शकता. त्यामुळे मी सरळ लाईन ओढून घेते चकलीच्या आणि हाताच्या साहाय्याने त्याला गोल फिरवून घेते. पटकन चकल्या तयार होतात, बिलकुल वेळ लागत नाही आणि हात दुखतही नाही.
इथे बघा मी भरपूर अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तेल गरम झालेलं आहे, पण आधी चेक करूयात तेल गरम झालंय की नाही ते। तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा। इथे की नाही बघा, चकली ज्यावेळेस आपण तळतो ना त्यावेळेस गॅस फुल ठेवायचा, गॅस कुठेही बारीक करायचा नाही। फुल गॅसवरतीच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। जर तुमचं एखादी गॅसची फ्लेम जर खूप मोठी असेल ना तर मीडियम गॅस ठेवा, पण आपल्याला बारीक गॅस करायचा नाही। जर बारीक गॅसवरती आपण चकली तळली ना, चकली तेलकट होते आणि चकली मऊही पडते। त्यामुळे चकली तळताना की नाही फुल गॅसवरतीच तळायची आहे। आता इथे बघा, जितक्या बसतील ना तितक्या चकल्या मी तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला चकली तळायची कशी ते पण सांगते तुम्हाला। जोपर्यंत चकलीची खालची बाजू कडक होत नाही ना तोपर्यंत चकलीला झाऱ्या लावायचा नाही। नाहीतर काय होतं ना, तुम्ही लगेच झाऱ्या लावायला गेला ना चकलीचे तुकडे पडतात। त्यामुळे जोपर्यंत खालची बाजू बऱ्यापैकी कडक होत नाही ना चकलीची, तोपर्यंत चकली आपल्याला उलटायची नाहीये, उलटपलट करायची नाही। इथे बघा बऱ्यापैकी खालची चकली कडक झालेली आहे, तर मी आता लगेच चकल्या झाऱ्याच्या साहाय्याने वर खाली करून घेते। आपल्या चॅनलवरती दिवाळी फराळाचे भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की बघा तुम्ही। आणि चकलीची भाजणी कशी करायची याचाही व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, तर तोही तुम्ही नक्की बघा। 4 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी बनवलेली आहे मी। तर बघा इथे या चकल्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित सगळ्या चकल्या उलटपालट करायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून सगळ्या चकल्या एकसारख्या तळल्या जातील आपल्या। तर चकली तळायला थोडासा वेळ जातो, पण चकली छान तळून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाही। चकली जर कच्ची राहिली ना तर मऊ पडते चकली, बिलकुल कुरकुरीत होत नाही आणि तेलकटही राहते मग। तर इथे बघा चकली तळली की नाही हे कसं समजायचं हे पण तुम्हाला सांगते मी। बऱ्यापैकी तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे। साधारण 5-1 मिनिटं लागतात चकली तळायला। आता ह्या माझ्या चकल्या थोड्याशा जास्त झालेल्या आहेत, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल। 6 ते 7 मिनिटं लागलेली आहेत ही चकली तळायला। बघा किती छान एकसारखा चकलीला कलर आलेला आहे। तेलाच्या बुडबुड्या की नाही बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि चकली आपली तळायला जाऊन बसते, म्हणजे समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे। परफेक्ट अशी आपली ही चकली तळून तयार झालेली आहे। बघा तुम्ही इथे बघा मी 2 किलोच्या मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। किती छान आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।